निर्णयाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या स्वतःच्या आत्मसन्मानाच्या बाबतीमध्ये जराही तडजोड न करता व्यापक जनाधार करण्याची भूमिका अंतुले साहेबांनी त्या कालावधीमध्ये घेतली। ज्यावेळेला अंतुले साहेब 1969 सालामध्ये राज्यमंत्री झाले त्यावेळेला माझ्या जिल्ह्यातली परिस्थिती तर भयावह। शेतकरी कामगार पक्षाचं एकंदरीत वातावरण, त्यावेळेला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये काम करणं म्हणजे त्याचा जीवाचं कधी काय बरं होईल अशी स्थिती रायगड जिल्ह्यामध्ये त्या कालावधीमध्ये होती। आज आमचे राजू सावई इथे आहेत, ते शिवसेनेमध्ये पण आवर्जून मुश्ताकबाईंच्या प्रवेशाच्या निमित्ताने आले, कारण त्यांच्या वडिलांनी माझ्या मतदारसंघाचं 15 वर्ष नेतृत्व केलं। माझ्या सांगण्याचा मतितार्थ असा की ज्या कालावधीमध्ये अंतुले साहेबांनी पालकमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली आणि रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला। राज्याचे ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले। राज्यभरामध्ये रस्त्यांचं जाळं उभं करत असताना कोकणामधला सर्वाधिक आज आम्हाला अभिमानपूर्वक या ठिकाणी प्रफुल्लभाई सांगायला आनंद वाटतोय, एकही वाडी वस्ती अशी शिल्लक नाही कोकणातली तिन्ही जिल्ह्यांतील की ज्याला VR, ODR किंवा MDR दर्जा नाही। रात्री 3-3 वाजता आमच्या कुलारच्या डाकबंगल्यामध्ये बसत अंतुले साहेब 61-81चा प्लॅन करत असताना मी माझ्या बालवयामध्ये त्या ठिकाणी पाहिलं। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली। शमशी साहब आइए, यही बैठिए, ये भी हमारे एक बुजुर्ग अल्पसंख्याक के नेता है। सचिन चौधरी आणि राज्याचे मुख्यमंत्री अंतुले साहेब झाले तो इतिहास तर सर्वांनाच माहिती आहे, कारण प्रफुल्लभाई त्यावेळेला सुद्धा आपण राजकारणामध्ये होतातच, पण त्या कालखंडामध्ये सुद्धा अखेरच्या क्षणाला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बदलले गेले जाणार होते, परंतु अंतुले साहेबांचे संजय गांधींचे असलेले संबंध, त्या कालावधीमध्ये आलेले निरीक्षक यांनी अंतुले साहेबांची घोषणा मुख्यमंत्री म्हणून केली आणि 12 जून 1980 ते 12 जानेवारी 1982 दीड वर्षाचा एक अभूतपूर्व काल महाराष्ट्राने अनुभवला। आज अनेक वेळेला कर्जमाफीचं श्रेय अनेक जण घेतात, पण या देशातली पहिली कर्जमाफी, या देशातली, राज्यातली नव्हे तर देशातली पहिली कर्जमाफी बॅरिस्टर अंतुले साहेबांनी केली। ती 60 कोटी रुपयाची होती 1980 साली। 1980 सालचे 60 कोटी म्हणजे आताचे किती असू शकतात ते आपण पाहू शकतो। ही धनंजयची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होती। विविध कार्यकारी संस्थांच्या मार्फत जे कर्ज मध्यवर्ती बँकांतून आपण घेत होतो त्यातली पहिली कर्जमाफी या देशाने अनुभवली अंतुले साहेबांच्या रूपाने। रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरनी हस्तक्षेप केला होता, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही RBIचे चेअरमन असाल, मी राज्याचा मुख्यमंत्री आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा RBIच्या गव्हर्नरला अधिकार नाही आणि हे पसंत नसेल तर मी माझा मुख्यमंत्रीपद सोडेल, अशी भूमिका अंतुले साहेबांनी या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी घेतली होती, हे मला आज या ठिकाणी सांगितलं। नंतर आलेल्या संजय गांधी निराधारची योजना असेल, आज आमदार म्हणून सगळेजण काम करतायत, पण मुश्रीफ साहेब आमदारांना प्रतिष्ठा नव्हतीच, म्हणजे विधिमंडळातली प्रतिष्ठा होतीच, परंतु आमदार निवासमध्ये यायचं म्हणजे एक दिवस यायचं दुसऱ्या दिवशी जायचं। आमदारांना कायमची निवासस्थानं दिली गेली, PA दिला गेला, सन्मान दिला गेला। कलेक्टर ऑफिसमध्ये आमदार गेल्यावर कलेक्टरनी उभं राहिलं पाहिजे आणि कलेक्टर ऑफिसमधून आमदार निघून जाताना कलेक्टरनी त्याला खाली गाडीपर्यंत सोडायला गेलं पाहिजे, असा शासकीय जिहाद प्रोटोकॉल बाबा सिद्दीकीजी हा प्रिव्हिलेज हा जर का पहिल्या प्रथम कोणी केला तो अंतुले साहेबांनी केला। आमदारांचं स्थान लोकशाहीमध्ये बळकट करत असताना महाराष्ट्रामध्ये अशा पैकी योजना त्या कालावधीमध्ये केल्या गेल्या, एक झंझावात अंतुले साहेबांच्या रूपाने त्या ठिकाणी पाहिला। एकच गोष्ट सांगतो की ते संभाजीनगरच्या दौऱ्यावरती गेलो, एक वयोवृद्ध स्त्री त्याला भेटू इच्छित होतं, पोलिसांचा घराणा तर होताच, पण प्रचंड गर्दी होती। अंतुले साहेब म्हणजे गर्दी, हे गर्दीचं समीकरण अंतुलेंच्या भोवती हे मुख्यमंत्री पद काय त्याच्या अगोदरपासून त्या ठिकाणी त्यानिमित्त राहिलं आणि त्या गर्दीमध्ये एक वयस्कर महिला भगिनी त्यांना शोधते असं त्यांच्या लक्षात आलं। सगळ्यांना बाजूला सारलं आणि त्यांना बोलवलं आणि त्यांनी विचारलं की का मला भेटायला येत आहे, त्यांनी सांगितलं की तुम्ही संजय गांधी निराधार योजना सुरू केली पण तिचा लाभ मला मिळत नाही। त्यांनी विचारलं काय मिळत नाही, ते म्हणाला निजामाची पेन्शन मला मिळते। म्हणाल निजामाची पेन्शन किती, तर 1 रुपया, आणि संजय गांधीची पेन्शन 81 साली सुरू केली 100 रुपये, त्यावेळेला 100 रुपये। नंतर मुश्रीफ साहेब तुम्ही दर खेपेला वार करत गेलं, पण त्यावेळेला 100 रुपये। तिथूनच PG गवई चीफ सेक्रेटरी होते आणि गवईनं सांगितलं एक असेल तर दुसरी लाभ मिळत नाही, हा निर्णय चालणार नाही। आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत GR बदलला पाहिजे, 6 वाजेपर्यंत GR बदलला गेला पाहिजे। जी रक्कम जास्त पेन्शनची असेल
ती पेन्शन ताबडतोब दिली गेली पाहिजे असं राज्य सरकारचा GR 2 तासाच्या पाठवा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तिथून ते जालन्याला जायच्या GR त्या ठिकाणी आले. गतिमान सरकार कसं होतं ते अंतुले साहेबांच्या रूपाने अनुभवलं. नंतर अनेक राजकारण झाली, कशा पद्धतीने झाली, काय झाली त्याच्या तपशिलात आज ठिकाणी जाऊ इच्छित नाही. प्रफुल्लभाई तुम्हाला इतिहास माहिती आहे, भुजबळ साहेबांना माहिती असू शकतो. मी तर त्यावेळेला 414 होतो, पण मी जवळून पाहत होतो कसं PL दाखल झालं, कोण पाठीमागे होतं, तो काय तपशिलाचा आज वेळ नाही. पण त्याच्यातून ज्या वेळेला फक्त उच्च न्यायालयाच्या निकालामध्ये काय होतं, लेंडिन साहेबांच्या देर इज अन एक्सेस सिमेंट त्यावेळेला दिलं गेलं. आणि सगळ्याच आज सहकारी संस्था आहेत, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे देतात. म्हणजे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर फंड याला जे पैसे दिले गेले त्याचा नेक्सेस आहे एवढा फक्त शब्द वापरला. आणि ते एका कारणासाठी अंतुले साहेबांना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला मी वर्षा बंगल्यावरती वडिलांच्या सोबत गेलो. राज्यातले 220 आमदार 220 आमदार वर्षा बंगल्यावरती होते आणि ते सांगत होते की अंतुले साहेबांचा राजीनामा घेऊ नका. पण नंतर इंदिराजींच्या जवळ त्यांच्या निष्ठा होत्या, निर्णय आला, त्यांनी तो राजीनामा दिला. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा काँग्रेसचा प्रवेश अंतुले साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्याच कारकिर्दीत, ज्याचा उल्लेख आज अनेक वेळा पवारसाहेब करतात की माझे 55 पैकी 50 आमदार सोडून गेले. ते 50 आमदार नेमके केव्हा सोडून गेले, तर अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना गोविंद अधिक असतील, आपले सातारा माईचे प्रतापरावजी भोसले साहेब असतील, जुन्नरचे दिलीप डमडरे असतील, शिरूरचे त्यावेळेला सूर्यकांत पलांडे असतील, ही सगळी गोविंदरावजी अधिक मी सगळ्यांची नाव घेतली. हे सगळे आमदार जे त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये आले त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अंतुले साहेब. त्यांच्या प्रयत्नातून स्वर्गीय चव्हाण साहेबांचा सुद्धा काँग्रेस पक्षातला प्रवेश त्या कालावधीमध्ये झाला. मी प्रकाशाने काय या ठिकाणी सांगतोय की कसं भलांकित नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिलं. नंतर काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत गेल्या. कारण मला आठवतं की 77 साली ज्याला काँग्रेस पक्ष विभाजित झाला आणि इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्ष स्थापन केला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, वसंतदादा सारी मंडळी एका बाजूला होती. आणि एकच नेते त्यावेळेला इंदिरा गांधींच्या सोबत महाराष्ट्रात होते, त्यांचं नाव बॅरिस्टर अंतुले. वसंत साठे साहेब होते, तुळशीदास जाधववंते असतील, प्रेमाकाकी असतील, पण बुद्धिमान नेतृत्वांच्यापैकी एक त्यांच्या समयेत होतं, त्यांचं नाव बॅरिस्टर अंतुले. आणि ते त्यावेळेला सरचिटणीस देशाचे 1978 साली झाले. आणि त्यावेळेला 78 ते 80 जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेला उलटलं गेलं, जनता पक्षामध्ये वेगवेगळे प्रश्न जे काही निर्माण केले गेले त्या सर्वांच्या पाठीमागची पडद्यापाठीमागची भूमिका कोणी बजावली होती तर ती बॅरिस्टर अंतुले साहेबांनी बजावली होती. त्याच्यात जनता पक्ष फूट झाला, भारतीय जनता पक्षानंतर निर्माण झाला. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की या वलंकायित नेतृत्वाने देश पातळीवरती त्या ठिकाणी काम केलं. आणि मी पाहतोय की जसं मी त्यावेळेलापासून माझ्या वडिलांच्या सोबत राहायचो त्यावेळेपासून मुश्ताकभाई अंतुले साहेबांच्या सोबत सावलीसारखे राहिले. अंतुले साहेबांना भेटायला गेल्यानंतर मुश्ताकभाई भेटले नाहीत असं कधी झालं नाही. पण वर्षा बंगल्यावरती अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावरती मुश्ताकभाई राहायला कधी गेलेच नाही. कुणी म्हणू नये की मुख्यमंत्र्यांचा पुतण्या इथे आहे आणि इथे बसून काय करतोय. त्यांचं सामाजिक काम, शैक्षणिक काम त्यांनी त्या ठिकाणी चालू केलं आणि त्याच्यातून ते त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आले. आणि 91 सालामध्ये सुधाकर नाईक ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अनेक वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अंतुले साहेबांच्या आग्रहाखातर नव्हे तर सुधाकरराव नाईकांच्या आग्रहाखातर विधान परिषदेची उमेदवारी मुश्ताकभाईंना त्यावेळेला मिळाली. त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. जसं विलास नाईक तुम्ही इलेक्शन एजंट होतात तसं मुश्ताकभाईंचा इलेक्शन एजंट सुनील तटकरे विधान परिषदेमध्ये उमेदवार म्हणून त्या ठिकाणी होता. मी त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष होतो. ही आठवण एवढ्यासाठी सांगतो की गेल्या दीर्घकाळचा आमचा राजकीय प्रवास मैत्री त्या ठिकाणी राहिली आणि मग अनेक स्थित्यंतर होत गेली. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा होत गेली. त्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला माझा प्रवेश 95-99 सालामध्ये झाला. त्याची कारणं का आज मी या ठिकाणी नमूद करू इच्छित नाही. थोडंसं अंतर पडत गेलं पण पुन्हा 2004 सालामध्ये अंतुले साहेबांची लोकसभेची निवडणूक 3 कुलाबा मतदारसंघातून आम्ही जेव्हा लढवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होताच, अंतुले साहेब होते, त्यांचं नेतृत्व होतं आणि त्याच्या माध्यमातून ते मोठ्या मताधिक्याने त्याला 2004 सालामधून निर्वाचित झाले. केंद्रामध्ये त्यांना खूप उशिरा संधी दिली. का उशिरा दिली, कशामुळे दिली गेली, आता काळाच्या ओघामध्ये ते काही बोलणं शक्य नाही. माझ्यापेक्षा जास्ती कदाचित मोठेपणाने बोलले तर मुश्ताकभाई काहीतरी बोलतील. पण अंतुले साहेबांनी ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाला योगदान दिलं, इंदिराजींची साथ दिली, त्या तुलनेमध्ये अंतुले साहेबांना
संघटनेमध्ये नव्हे तर देशपातळीवरती त्यांचं प्रशासनाचं प्रचंड बकूब आकलन शक्ती तर काय बॅरिस्टरच होते, त्यामुळे काय असल्याचं काय वेगळं सांगण्याचं काही कारण नाही. उर्दू इंग्रजीवरचं त्यांचं असलेलं प्रभुत्व आणि एकंदर पकड घेणारं नेतृत्व, त्या माध्यमातून त्यांनी एक वेगळा दबदबा संबंध देशाच्या राजकारणामध्ये निर्माण केला होता. काँग्रेस पक्षाकडनं का कोणास का त्यांना न्याय मिळू शकला नाही की अखेरच्या कालावधीमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी होऊ शकला नाही. शेवटचा कालखंड हा असाच त्या पद्धतीने गेला. नरगिस भाभी आहेत नाही, त्यांची साथ अंतुले साहेबांना त्या ठिकाणी मिळाली. पण मुश्ताकभाई तुम्ही त्या राजकारणामध्ये सक्रिय राहिला. 99 सालामध्ये लोकशाहीकडचं सरकार आलं. विलासरावने एक आठवण मनामध्ये ठेवली. विलासरावचे सुद्धा ऋण व्यक्त केले पाहिजे की त्यांचा लातूरचा जिल्हा अंतुले साहेबांनी दिला. त्याची आठवण मनामध्ये ठेवत विलासरावनी मुश्ताकभाईंना प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष नेमला, कॅबिनेट दर्जाचा म्हणून. आणि प्रदीर्घ काळ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून मुश्ताकभाई तुम्ही त्या ठिकाणी काम करत आलात. गेले अनेक वर्ष तुमचं काम सतत चालू राहिलं, परंतु सक्रिय राजकारणाचा तुमचा सहभाग आम्हाला कधी पाहायला नाही. कारण तुमची गुणवत्ता इतकी मोठी होती. अंतुले नावाचा करिश्मा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा होता की काँग्रेस पक्षाने ठरवलं असतं तर मुश्ताक अंतुलेंचा उपयोग पक्षासाठी इतका झाला असता. ज्यांची काही किंमत नव्हती त्यांना खूप मोठ्या पदावरती बसवलं गेलं. मला अधिकार नाही तो, कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 99 सालापासून होतो. तर मुश्ताक अंतुलेंचा योग्य पद्धतीने उपयोग केला गेला असता महाराष्ट्रातली काँग्रेस किती अधिक मजबूत आहे. बाबा सिद्दीकींनी योग्य वेळेला निर्णय घेतला. मी का सांगतोय बाबाजी, तुम्ही पण दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचं काम त्या ठिकाणी करताना मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही तुमचं अस्तित्व त्या ठिकाणी निर्माण केलं. पण अजितदादांनी घेतलेला निर्णय योग्य आहे अशी भूमिका मांडत तुम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केलात. प्रफुल्लभाईंची त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांशी संवाद करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी राहिली. माझं सुद्धा मुश्ताकभाईंजवळ दीर्घकाळ चर्चा सुरू होती, परंतु थेट पक्षप्रवेश करा असं बोलण्याचं धाडस मी कधी केलं नाही. मी खरं सांगतो, त्यांची माझी मैत्री खूप आहे. या सम्राट हॉटेलमध्ये बसत आम्ही जिल्ह्याचं राजकारण अनेक वेळेला केलं. माझं 95ची उमेदवारी नव्हती. अंतुले साहेबांना त्यावेळेला मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेमध्ये राहावं असं वाटत होतं. हे आणि मी बसलो. यांनी सांगितलं नाही तुम्ही आता तटकरेजी लढलं पाहिजे. यांनी अंतुले साहेबांना सांगितलं आणि 95ला माझी उमेदवारी कशी झाली ती या सम्राट हॉटेलमध्ये बसून आम्ही दोघांनी मिळून केली. त्याच्यातले एक ते मुख्य सूत्रधार आहेत, याची आठवण सुद्धा मी या ठिकाणी अनेकतरी करतोय. माझ्या सांगण्याचा मतितार्थ भुजबळ साहेब हाच आहे की संबंध आहेत, सौहार्दाचे आहेत. आमच्या रेहाना मुंडरे इथं आल्या. यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून 95ला शिवधन मतदारसंघामध्ये उमेदवारी केली. डॉक्टर मुंडरे रिनाऊंड न्यूरोलॉजिस्ट, त्यांच्या त्या 95ला तिथं रवींद्रराऊत पराभूत झाले कारण ह्यांनी उमेदवारी केली. 3 तिथं विभाजन झालं, आपल्याला माहिती आहे. 99ला गुलाम पेशवा साहेबांच्यासाठी गुलाम पेशवांचे चिरंजीव समोर बसले. राष्ट्रवादीची स्थापना झाली. गुलाम पेशवा पक्षामध्ये आले. भुजबळ साहेब प्रदेश अध्यक्ष. शेतकरी कामगार पक्षाची आमची युती. जयंत पाटलाने आग्रह धरला शिवधनमध्ये त्यांना जागा मिळाली पाहिजे. आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला गुलामभाई पेशवांना 99ची राष्ट्रवादीने उमेदवारी दिली पाहिजे. शेवटी एकाच जागेवरती भुजबळ साहेब मंत्रिपूर्ण लढत झाली आणि तुमच्या सहीने EB फॉर्म जो मिळाला तो आमच्या या चिरंजीवाच्या वडिलांना गुलाम पेशवांना 99 साली मिळाला. त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश 4 दिवसापूर्वी केला. ही सगळी मंडळी या ठिकाणी येते आहे ज्या वेळेला आपल्या भूमिकेबद्दल एक विशिष्ट पैसा संभ्रम निर्माण केला जातो. त्यावेळेला सर्वांनी म्हणून दाखवलेलं आहे की दादाने घेतलेली, प्रफुल्लभाईंनी, भुजबळ साहेबांनी घेतलेली भूमिका धर्मनिरपेक्ष विचारापासून आणलेली नाही. देशाला गतिमान करायचं असेल, राज्याला प्रगतीपथावरती न्यायचं असेल यावेळच्या निवडणुकीमध्ये नव्हेच तर पुढील राजकारणामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालं पाहिजे या विचारातून आजचा हा क्षण या ठिकाणी आलेला आहे. मला खूप समाधान वाटलं कारण माझ्या राजकारणाची सुरुवात अंतुले साहेबांच्या पासून झाली. माझ्याबद्दल सतत बोललं गेलं की मी अंतुले साहेबांना फसवलं, विश्वासघात केला वगैरे वगैरे. काळाच्या ओघात रायगड जिल्ह्याच्या जनतेला त्याची उत्तरं नक्की त्या ठिकाणी माहिती आहे. दादांच्या सोबत निर्णय घेतल्यावर सुद्धा तसं सांगितलं गेलं. पण आज मला प्रफुल्लभाई खूप अंतःकरणापासूनचं समाधान आहे. मी भावनिक आहे की आज साहेबांच्या घरातील दीर्घकाळ त्यांच्यासोबत सावलीसारखे वावरलेले त्यांचे मोठ्या भावांचे चिरंजीव आणि त्यांचे जावई मुश्ताकभाई अंतुले आपल्या सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करताय. त्यांचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी काळाच्या गजरामध्ये ठिकाणी स्वागत करूया. विलाजी नाईक, तुम्ही पण दीर्घकाळ वकील व्यवसाय केला. पहिल्यापासून आम्हाला जिल्ह्यात लढलात. 96ची अंतुले साहेबांची निवडणुकीचा निकाल सकाळी 7-8 वाजता लागला. त्यावेळेला ही इलेक्शन एजंट होती आनंद आणि निवडणुकीचा निकाल 4 तास उशिरा लागण्यामध्ये आम्ही इकडे भांडत होतो आणि हे समोरून भांडत होते.
6 निवडणुकीत इलेक्शन एजंट राहिले, आताही गीते जाऊन त्यांना भेटले, तेही भेटले नाही तसं नाही, जाऊन त्यांच्या घरी भेट घेतली, तरी पण त्यांचा आणि आमचा डायलॉग चालू होता. त्याचा प्रत्यंतर आज त्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशामध्ये या ठिकाणी होत आहे. आज असंख्य सहकार्यात वेळेअभावी आम्ही सर्वांनाच काही या ठिकाणी बोलू शकलो नाही. पण मुस्ताकबाई तुमचं वलय सीमित रायगड पुरता नाही, शेजारचा रत्नागिरी पुरता नाही, तर महाराष्ट्रामध्ये अंतुले नावाने एक मोठं झंझावात निर्माण केलं होतं. माझी एवढीच अपेक्षा आहे प्रदेशाध्यक्ष, अवधी कमी आहे, प्रफुल्लबाई सांगतील, दादाजी सांगतील, भुजबळ साहेब सांगतील, पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही रायगडमध्ये फिरालच, इतर ठिकाणी फक्त फिरला तरी अंतुले आता अजित पवारांच्या सोबत फिरतायत. याच्यामुळे वातावरणाची निर्मिती इतकी खोटी होईल की त्याच्यातून एक वेगळा राजकारणाला कलाटणी, निर्णायक क्षणाची जी काही कलाटणी असते ती निर्णायक क्षणाची कलाटणी आपल्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने त्या ठिकाणी होईल. आपला आदर, आपला सन्मान पक्षाच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. दीर्घकाळची आपला हा राजकीय प्रवास आहे, म्हणून काँग्रेसने काय केलं त्याच्यापेक्षा दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळीसुद्धा उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये संघटन, प्रशासन आणि इतर काही बाबतीमध्ये सुद्धा योग्य तो सन्मान त्या ठिकाणी करत आपल्या दीर्घकाळाच्या अनुभवाचा आणि अंतुले साहेबांच्या समेत राहिला असल्यामुळे अनेक डावपेचांचा तुम्ही साक्षीदार असल्यामुळे, पण त्यावेळेचे डावपेच काँग्रेस पक्षांतर्गत होते, त्याचे तुम्ही साक्षीदार आहात. अगदी आता डावपेच काही नाही, फक्त पक्ष मजबूत करण्यासाठी करावयाच्या असलेल्या भूमिकेमध्ये आपला अयन रोध पुढच्या कालावधीमध्ये राहील अशाच भावना प्रास्ताविकेच्या निमित्ताने करतो. प्रदेशाध्यक्ष जरी असलो तरी आज त्यांची माझी मैत्री असल्यामुळे मी थेट प्रास्ताविक केलं. त्यामुळे आता बाकी काही नाही, वरती बोलून दादा येईपर्यंत आपण त्यांना सन्मानित करूया, 2 मिनिटं तेही बोलतील, आपणही विचार मांडूया आणि मग आपल्याला जाहीरनामा प्रसिद्ध करायचा आहे. पण जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी तुमचा पक्षप्रवेश हा जाहीरनाम्याच्या आधी सुद्धा पुष्टी देणारा, शक्ती देणारा, ताकद देणारा आहे, एवढंच या ठिकाणी आम्ही तरी मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आणि विशेष करून माध्यमाच्या प्रतिनिधींचे आणि सर्व नेते मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय मुस्ताकभाई अंतुले साहेबांचा पक्षप्रवेश होईल. माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब, भुजबळ साहेब, नंतर प्रदेशाध्यक्ष माननीय तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत शुभ हस्ते प्रवेशाचा कार्यक्रम होईल. त्यांना अरे यार कोण उठा यार यार हे पुढे गेलात तरी चालेल सर. यानंतर ॲडव्होकेट विलासराव नाईक यांचाही पक्षप्रवेश होईल. त्यांनी वर येऊन कृपया मुस्ताक भाई आपलं खूप खूप स्वागत. नाईक साहेब आपलंही स्वागत. यानंतर माननीय मुस्ताक भाई आपल्याला विनंती आहे की आपण आपलं मनोगत
व्यक्त करावं. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांनी अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं माझ्याबद्दल आणि बॅरिस्टर अंतुले साहेबांच्याबद्दल जे उद्गार काढले त्याच्यामुळे मी भारावून गेलो आहे. खरं म्हणजे अनेकदा मला स्वतःला कंट्रोल करावं लागलं. मला इतक्या माझ्या जुन्या आठवणी या सगळ्या त्यांना जुन्या आठवणींना जो उजाला दिला आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या देखत, मी आपला आभारी आहे. प्रफुल्लभाई पटेल साहेब, छगन भुजबळ साहेब, मुंडे साहेब, फार वर्षानंतर त्रिवेदी साहेब पण भेटले आज, हसन मुश्रीफ साहेब, बाबासाहेब दिघे साहेब, मॅडम आणि आपण सगळे. मी आपल्यामध्ये नवीन आहे, सगळ्यांची नावं माहीत नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेणार नाही. नजीब मुल्ला दिसत आहेत पाठीमागे, आमचे आनंदराव दिसत आहेत, बरेचसे जुने मित्र दिसत आहेत. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काम केल्यानंतर, अनेक वर्ष माझी आणि तटकरे साहेबांची ह्या विषयावर चर्चा झाल्यानंतर कधीतरी तो क्षण येणार होता. आपल्या कुणाला काय माहीत नसतं की कधी काय होणार आहे. ते कुठेतरी लिहिलं जातं की हा क्षण कधी येणार आहे आणि ही घटना कधी घडणार आहे. 22 एप्रिल चा दिवस उजाडला आणि मी माझ्या सगळ्या जुन्या मित्रांच्या सोबत येऊन परत बसलो. मला आठवते भुजबळ साहेबांच्या बरोबर आम्ही 92 ते 98 विधान परिषदेमध्ये असताना भुजबळ साहेब आमचे नेते होते आणि अनेक भुजबळ साहेबांचे त्यावेळेचे किस्से आहेत. पण मधल्या पिरियडमध्ये, मधल्या काळामध्ये मी पाहत होतो की गेली 15 वर्ष श्रीवर्धन मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने तटकरे साहेबांनी कामाची सुरुवात केली, त्याच्या अगोदर माणगाव रोह्यामध्ये केली, हे सगळं पाहिल्यानंतर मला नेहमी वाटायचं की कदाचित अंतुले साहेबांनी ज्या ज्या योजना त्यावेळेला आखल्या होत्या, मग ते रस्त्याच्या असतील, पुलांची, पाण्याची योजना वगैरे वगैरे, त्या सगळ्या योजना त्यांच्यानंतर आणि तटकरे साहेबांच्या आमदारकीच्या पिरियडच्या मधल्या पिरियडमध्ये 10-12 वर्ष अशी गेली की ती सगळी कामं थांबली. त्याचं कारण असं होतं की 95 साली जेव्हा रवींद्रराव साहेब हरले, त्यावेळेला शिवसेनेचे उमेदवार तिथे निवडून आले आणि सातत्यानं शिवसेनेचे उमेदवार 3 वेळेला निवडून आले. आणि मग जेव्हा तटकरे साहेब तिथे 2009 साली आपण आलात आणि आपण कामाची जी सुरुवात केली, त्यानंतर प्रत्येकाला असं वाटत होतं की काम जर करण्याची धमक जर कोणामध्ये असेल, कारण ह्या जिल्ह्याने अंतुले साहेबांना काम करताना पाहिलेलं होतं. ह्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना मी आपल्याला
म्हणजे बरंचसं त्यांच्याबद्दल जरी बोललं गेलं असलं तरी एकच वाक्य बोलेन की दुसरा कोणी इम्प्रेस करू शकला नाही, प्रभावित करू शकला नाही की तुम्ही प्रभावित करू शकला. तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीने राज्यमंत्री असताना आणि त्यानंतर कॅबिनेट मंत्री असताना, तर त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटायचं की शेवटी आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणामध्ये आलो आहे. आपला पिंड जो आहे तो समाजकारण आहे. आपल्याकडनं जर समाजकारणच होणार नसेल तर राजकारणामध्ये राहून तरी काय करायचं आहे. समजा आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलो काय आणि नाही राहिलो काय, ते समाजासाठी काहीतरी जे करायचं आहे ते करण्याची जी ताकद किंवा करण्याची जी ताणं ही जी तुम्ही दाखवली, त्याच्यामुळे आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारणामध्ये एक तुफान आलं, एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये राष्ट्रवादी पक्षातले आपण सगळे दादांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण कामाला सुरुवात केली, आणि माझा अनुभव असा आहे की तटकरे साहेब, मी आपल्याकडे एका महत्त्वाच्या महाविद्यालयाच्या कामासाठी जेव्हा मी आपल्याला पत्र दिलं आणि ते महाविद्यालय बॅरिस्टर अंतुले साहेबांनी सुरू केलेलं होतं, आपण तातडीनं त्याच्यावर दादांना सांगून ते काम करून दिलं. त्यानंतर मी जाणार होतो पण मला जाता नाही आलं. भुजबळ साहेबांच्याकडे आम्ही एका कामासाठी गेलो, एक वेगळ्या संस्थेच्या कामासाठी. भुजबळ साहेबांनी ताबडतोब मुंबईची एक फार मोठी नावाजलेली संस्था आहे, त्या संस्थेचं नाव आहे अंजुमन इस्लाम. आपल्या बऱ्याच लोकांना, इथे बसलेल्या लोकांना माहिती आहे, कारण आपल्यापैकी बरेचसे लोक तिथूनच शिकून पुढे आलेले आहेत. बॅरिस्टर अंतुले साहेब सुद्धा तिथेच शिकले, त्याच संस्थेमध्ये, कॉलेज शाळेमध्ये. मी शिकलो तिथेच. त्या संस्थेचं एक काम भुजबळ साहेबांच्या खात्याचं होतं. मला जाता नाही आलं. आमच्या मुंबईच्या, मी बाहेर असेल, आमचे दुसरे पदाधिकारी गेले होते, आमचे अध्यक्ष गेले होते. भुजबळ साहेबांनी तातडीनं मीटिंग बोलावून रायगड जिल्ह्याच्या कलेक्टरला आदेश दिले की हे काम झालं पाहिजे. ही जी काय काम करण्याची पद्धत आहे, आणि अगदी शेवटी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जर कुठलं मोठं काम झालं असेल तर ते काम आहे की गव्हर्नमेंटचं युनानी मेडिकल कॉलेज जे मसल्याला आलं, ते केवळ आणि केवळ हसन मुश्रीफ साहेब आणि आपल्या ह्या सगळ्यांच्या सहकारी मित्रांनी जो त्याच्यामध्ये सहभाग घेतला, त्याच्यामुळे ते. आता हे सगळं मी का सांगतोय की कुणाला तरी असं वाटता कामा नये की मी हा निर्णय घेत असताना काय विचार केला होता. मी हा निर्णय घेत असताना जो विचार केला तो एकच विचार होता, आणि तो आहे विकासाचा विचार. की ह्या मतदारसंघाचा किंवा ह्या जिल्ह्याचा विकास करणारी शक्ती. त्याच्यानंतर आदितीताई, तुम्ही आमदार झालात, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये आलात, त्यानंतर तुम्ही कामाची सुरुवात केली, आणि जसं तटकरे साहेबांनी कामाची जी काय पद्धत लावली होती त्याचप्रमाणे तुम्ही पण त्याच मार्गाने पुढे गेला. आज म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. आपल्या ह्या मागच्या सरकार आणि आताच्या सरकारमध्ये केवळ कोकणाच्यासाठी जे काय फार मोठमोठे निर्णय झाले त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर असे अनेक निर्णय आहेत. रेवस रेड्डी रस्ता जो आहे त्याचा निर्णय झालेला आहे, कोस्टल हायवेचा निर्णय झालेला आहे. नंतर मुरुड तालुक्यामध्ये काशीद नावाच्या गावी मुंबईवरनं जाणारा जो रोरो सर्व्हिस आहे, जी आता मांडवा आणि मुंबईच्या दरम्यान चालू आहे, ती रोरो सर्व्हिस सुद्धा सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय झाला, आणि फार मोठ्या प्रमाणात एक मोठी जेटी काशीदला होणार आहे. त्याचप्रमाणे दिघीचा पोर्ट होणार आहे. ही सगळी मोठमोठी कामं की जी अनेक वर्षापासून प्रलंबित होती, अनेक दशकं प्रलंबित होती, ती सगळी कामं ह्या सरकारमुळे होत असली तर मग ह्या सरकारला मी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी का साथ देऊ नये. तुम्ही मला इथे आज या एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझा प्रवेश
माझा सत्कार केला त्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळे इथे बसलेले सगळे लोक हे बॅरिस्टर अंतुले साहेबांच्या बरोबर काम केलेले लोक आहेत. प्रफुल्लभाई चे आणि त्यांचे संबंध अतिशय घनिष्ठ त्यावेळेचे. तर आपण सगळ्यांच्या दरम्यान मला येऊन खूप आनंद वाटला. माझा आज या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा जो काय आज प्रवेश झालेला आहे त्याचा मला खूप आनंद आहे. ह्या गोष्टीमुळे मला माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल होणार आहे. आणि ह्या बदल माझ्यासाठी किती होईल किंवा माझं स्वतःचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळे किती मोठा होईल की न होईल त्याच्यापेक्षा माझ्यामुळे जर काय छोटी मोठी कामं होणार असतील आणि त्याला जर हे माध्यम ठरणार असेल तर मी ते करेन. बॅरिस्टर अंतुले साहेबांचं नाव आम्ही सगळे घेतो, मी घेतो. अनेक प्रकारचा अपप्रचार चालू आहे आणि त्या अपप्रचाराला तोंड देण्यासाठी आपण इथे सगळे उपस्थित असलेले रायगड जिल्ह्यातले कार्यकर्ते एकच उत्तर आहे त्याला की भरघोष मतांनी आपल्याला तटकरे साहेबांना तिथून निवडून द्यायचं आहे. आणि त्याशिवाय आपल्याला लोकांच्या बरोबर कुठल्याही वादात न जाता, कारण लोक जे काय बोलतात त्यांना फक्त बोलायचं असतं, त्याच्या पाठीमागं त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं काय हे नसतं. म्हणून आपण वादिवाद घालत न बसता आपल्याला जे काम करायचं आहे ते काम आपण निवडून येणारच आहे, याच्यात काही शंका नाही आहे. या संपूर्ण रायगडच्या लोकसभा मतदारसंघांनी आणि रायगडच्या जिल्ह्यांनी आपल्या कामाची धमक ही पाहिलेली आहे. म्हणून त्याच्यात नवीन काहीच होणार नाही आहे. पण मला त्याच्यात सहभागी होता आला, मला तुमच्याबरोबर काम करता आलं, याचा मला आनंद होईल. मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला आपल्याबरोबर घेतल्यामुळे माझी प्रतिष्ठा वाढली आहे असं मी समजतो. प्रफुल्ल भाई, आपने हमको साथ में लेने से हमारी भी इज्जत बढ़ गई, प्रतिष्ठा बढ़ गई. ये मैं आपको मेरे मन से कह रहा हूँ, इसमें कोई शक नहीं है. बहुत सारे लोग ऐसे हैं प्रफुल्ल भाई कि जो वहाँ पर इंतज़ार कर रहे हैं कि क्या ये न्यूज़ सही है कि गलत है. कुछ लोगों ने बीच में अलग अलग न्यूज़ भी डालने की कोशिश की. कोई भी पुराना फोटो डाल के दे दिया कि ये खबर गलत है. ठीक है, आज के बाद ऐसा कुछ नहीं है. ये मैं आप सबके सामने ग्वाही देता हूँ कि मैंने आज सबके सामने इतने सारे लोगों की मौजूदगी में मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष में प्रवेश किया है. मैं आप सबका आभारी हूँ. मैं फिर से जो है वो दादा तो मौजूद नहीं है, लेकिन मैं उनके भी आभार मानता हूँ, क्योंकि दादा ने आपने भुजबल साहब ने, धनंजय मुंडे साहब ने, सब ने जो, और हसन मुश्रीफ साहब ने, सब ने जो मुझे प्यार से यहाँ पर बुलाया, उसके लिए मैं आपका सबका आभारी हूँ. मुश्ताक भाई.